गेल्या 1-1.5 महिन्यात जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्क्युलर निघालं आणि नगरपालिका, नगरपंचायता आणि नगर परिषदा जेव्हा अनाऊन्स झाल्या तेव्हापासून माझा दौरा हा चालू होता आणि गेल्या एका महिन्यामध्ये 11 डिस्ट्रिक्ट्स आणि 32 अशा नगर परिषद, नगरपंचायत या वंचित बहुजन आघाडीचे जिथे तिथे उमेदवार होते तिथे कव्हर करण्यामध्ये आले. एक प्रामुख्याने गोष्ट मला आपल्या सर्वांना सांगायची ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही तळागाळातल्या माणसासाठी, तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षासाठी जे लोकल लेवलवरती काम करतात त्यांची ही निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. आणि वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खूप जास्त सिरियसली स्वतःची निवडणूक घेऊन वंचित बहुजन आघाडी जोमाने कामाला लागली आणि या येत्या निवडणुकीमध्ये रिझल्ट्स आपल्याला नक्कीच येताना दिसतील. पण हेच सांगत असताना काही गोष्टी मला प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या माध्यमातून जगासमोर मांडायच्या आहेत. ते म्हणजे की आपल्या सर्वांना माहिती होतं की विधानसभेला जर एका माणसाला निवडून यायचं असेल, एका माणसाला 7 ते 8 कोटी हा आमदार सहज खर्च करतो. दुसऱ्या बाजूला जर एका माणसाला खासदारकीची निवडणूक लढायची असेल तर तो 12 कोटी ते 15 कोटी ते 20 कोटी हे सहज त्याच्या मतदारसंघामध्ये फुकून जातं. पण स्थानिक स्वराज्य संस्था, नगरसेवकाचं पद, नगर अध्यक्षाचं पद हे इकडच्या तळागाळातल्या माणसाला, सर्वसामान्य माणसाला आणि कॉमन मॅनची ही निवडणूक होती असं मानलं जातं. पण आज मोठ्या प्रमाणात बीजेपीनी आणि इकडच्या व्यवस्थेने अशी एक पद्धत करून ठेवली आहे, अशी एक सिस्टीम करून ठेवली आहे की सामान्य माणूस ही निवडणूक लढूच नाही शकत. आपल्याला माहिती असेल की 23 नोव्हेंबरला एक बातमी आली होती की बीजेपीचे 100 नगरसेवक हे जिंकून आले. आता हा पहिला प्रश्न मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून विचारायचा आहे की निवडणूक होतीये 2 तारखेला, 2 डिसेंबरला, मतमोजणी होतीये 3 डिसेंबरला, पण मग 23 नोव्हेंबर रोजी बीजेपीचे 100 नगरसेवक निवडून कसे येतात? ते ह्याच्यासाठी निवडून आले कारण एका ठिकाणी त्यांना बिनविरोध उभं करण्यात आलं होतं. समोर जे उमेदवार होते त्यांचा जबरदस्ती फॉर्म फाडण्यात आला होता, फॉर्म नष्ट करण्यात आला होता किंवा त्यांना दबाव तंत्र वापरून बसवण्यात आलं होतं किंवा त्या उमेदवारांना सरळ सरळ पैसे देऊन विकत घेतले आले होतं. दुसऱ्या बाजूला व्यवस्थेचा आणि प्रशासनाचा चुकीचा वापर करून इकडच्या भाजपनी बऱ्याच लोकांचे फॉर्म हे रद्द सुद्धा करवले आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या तब्बल 2 आठवडे आधी भाजपचे 100 नगरसेवक निवडून येतात ही आपल्याला एक परिस्थिती दिसते. दुसऱ्या बाजूला पैशांचा वाटप आणि भाजपनी जो एक पैशाचा वाटपाची यंत्रणा लावली आणि त्यांनी ती स्वतःच्या मित्र पक्षांना सुद्धा अडकवायला वापरली. या पैशाच्या यंत्रणेमुळे ही निवडणूक सामान्य माणसाला किंवा कॉमन मॅनला इनॲक्सेसेबल झाली आहे अशी एक परिस्थिती दिसते. तिसऱ्या बाजूला आपण बघितलं तर चिन्ह जे अलोकेट झालं होतं ते 27 नोव्हेंबरला अलोकेट झालं होतं आणि 2 डिसेंबरला वोटिंग होतं. आता 27 नोव्हेंबरला जर चिन्ह झालं तर 28, 29, 30, 1 फक्त 4 दिवस हे इकडच्या छोट्या पक्षाच्या लोकांना, अनरेकग्नाइज पक्षाच्या लोकांना आणि अपक्ष उभे राहिलेल्या तमाम नागरिकांना फक्त 4 दिवस हे प्रचारासाठी मिळतात आणि घरोघरी चिन्ह पोचवायला मिळतात. आणि ह्याच्यावरनं एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते ती म्हणजे की बीजेपीनी अशी एक व्यवस्था बनवून ठेवली आहे की ज्यांच्याकडे पैसे असतील, ज्यांच्याकडे ओतायला लोकांमध्ये पैसे असतील आणि जे बीजेपीच्याच यंत्रणेबरोबर काम करतात तीच लोक निवडणूक जिंकतील आणि तीच लोक निवडणुकीमध्ये जिंकून येतील अशी एक परिस्थिती बीजेपीने उभी करून ठेवली. आपण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये संविधान बचाव आणि लोकशाही बचाव हा एक महत्त्वाचा नारा ऐकला होता. पण मला आपल्या माध्यमातून सांगायचं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण लोकशाहीची छेडछाड केली जात आहे आणि आपल्या देशाच्या संविधानामध्ये एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे ज्याचं नाव आहे फेडरलिझम. फेडरलिझम आपल्याला हेच सांगतं की सगळे ताकद आणि सगळी पॉवर ही केंद्राकडे नाही आहे. फेडरलिझममुळे आज स्थानिक स्वराज्य संस्था या नियमात आल्यात, त्यांची निर्माण करण्यात आली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकलचे इश्यूज, स्थानिक पातळीवरचे इश्यूज, ते नळ असो, पाणी असो, नाली असो, रस्ता असो, आरोग्य असो, शिक्षण असो, बांधकाम असो, या सगळ्या विषयांवरती स्थानिक पातळीवरती स्थानिक नागरिक हे कशा ॲक्शन घेतील आणि हे स्थानिक नागरिकच आपल्या भागाचा विकास कसा करू शकतील याच्यासाठी या स्थानिक निवडणुका होत्या. पण भाजपने आज अशी एक परिस्थिती करून ठेवली आहे की स्थानिक लोकांना आणि कॉमन मॅनला कोणतीही इलेक्शन ही ॲक्सेसेबल नाही राहिली.
आणि इलेक्शन फॉर द पॉवरफुल आणि पैसा असलेले, ताकद असलेले आणि पॉवर असलेलीच लोक सत्तेमध्ये जातील आणि इकडचे सत्तेच्या बाहेर असलेली लोक कायमस्वरूपी सत्तेच्या बाहेरच राहतील याच्यासाठी एक व्यवस्था इथे भाजपने उभी केलेली आपल्याला दिसते. आणि तिसरा प्रामुख्याने मला मुद्दा मांडायचा होता तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरीही आज नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणूक असतील तरी ग्रामीण भागामध्ये दौरा करताना एक गोष्ट जी समोर आली होती ती म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे लोकांचं जे नुकसान झालं होतं, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं, त्याची नुकसान भरपाई या राज्यामध्ये कुठेही देण्यात आली नाहीये आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा आक्रोश आणि राग हा आपल्याला सरकारच्या विरुद्ध दिसतो. आणि मीडियाच्या माध्यमातून मला शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न प्रशासनाला विचारायचा आहे की आज तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या डोळ्यादेखत लोकशाहीची खिल्ली उडवली जाते आणि लोकशाहीला संपून भाजप स्वतःची मक्तेदारी उभी करायचा प्रयत्न करते. तटस्थ ब्युरोक्रेसी म्हणून आपण ॲक्शन घेणार आहात का? आणि आपण सरकारमध्ये म्हणजे प्रशासनामध्ये असताना, शासनामध्ये असताना स्वतःच्याच सरकारच्या विरुद्ध मॅल प्रॅक्टिसेसचे आपण ॲक्शन घेऊ शकणार आहात का? हा मला इकडच्या तमाम अधिकाऱ्यांना आणि ब्युरोक्रॅट्सना हा प्रश्न विचार